शिमगा म्हणजेच होळी हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात कोकण भागात साजरा होतो आणि ह्यामागे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक असे अनेक महत्त्वाचे पैलू आहेत. शिमगा ह्या सणाची सुरुवात ही प्रामुख्याने होलिका दहनाने केली जाते. यामध्ये असं म्हटलं जातं, की वाईटावर चांगल्याचा विजय होतो. म्हणजेच वाईट गोष्टींचा नाश आणि अहंकाराचा नाश करून चांगुलपणाचा विजय होतो. सण रब्बी पिकांच्या कापणीच्या काळात येतो. मग आपल्या कष्टाचं फळ मिळाल्याचा आनंद शेतकरी साजरा करतात. अ, त्यामुळे हा सण समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्राला हे एक सणांचं खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काहीतरी हेतू हा असतोच. तसंच हा शिमग्याचं मी महत्त्व तुम्हाला सांगितलं. ह्यावेळी आम्ही हा सण खूप साध्या पद्धतीने साजरा केला. आम्ही पोळ्या वगैरे बनवल्याच नाहीत, कारण माझे आजोबा आजारी होते, ICUमध्ये होते. सो त्यामुळे आम्हाला मूडच नव्हता. पण एक रीत आहे, कोणत्याही सणाला नाट लावू नये असं म्हणतात. त्याच्यामुळे आम्ही साध्या पद्धतीने होळी पेटवली आणि साध्या चपाती भाजीचा नैवेद्य दाखवलं मम्मीनी, साखरेचा नैवेद्य दाखवला आणि मग हे प्रदक्षिणा वगैरे अशा पद्धतीने मारल्या आणि सण साजरा केला. त्यात मामाची 2 मुलं आली होती, मामा-मामी आल्या होत्या. त्यांना हे माहितीच नव्हतं, हे होळी वगैरे अशी पेटवली जाते. मग त्यांना पप्पांनी होळी का पेटवली जाते, का सण साजरा केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि असाच काहीसा हा व्लॉग होता. अ, माझे व्लॉग यायला खूप लेट होत आहे, कारण माझी पण तब्येत खूप खराब होती आणि आजोबांची पण होती. त्यामुळे मी इकडं काही शूट वगैरे केले नाही. जे पण काही केलं आहे थोडं-थोडं, ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील, हे मला नक्की कमेंट करून सांगत चला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.